सिंह राशी 7 ते 13 जुलै 2025 साप्ताहिक राशीफल। सिंह राशी, जर आपण जुलैच्या दुसऱ्या आठवड्याबद्दल बोललो तर या आठवड्यात कोणताही मोठा ग्रह आपली राशी बदलणार नाही, परंतु काही ग्रहांच्या स्थितीत बदल होऊ शकतो। हा आठवडा सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकतो। चला तर मग पाहूयात सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य कसे असेल। जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या अंतर्गत नेतृत्वाला सन्मानित करण्याचा प्रयत्न केला जातो। तुम्हाला सार्वजनिक मान्यता हवी असेल, परंतु खरी शक्ती अंतर्गत स्थिरतेत असेल। कामावर कोणीतरी तुमच्या प्रतिष्ठेला आव्हान देऊ शकते। प्रतिसाद देण्यापूर्वी खोलवर विचार करा। प्रेमात खरी निष्ठा ढोंग नाही, अधिक महत्त्वाचे असते। आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आत्मविश्वासाची खरी भावना येईल। मंगळवार संध्याकाळपासून तुम्हाला अनुकूल परिस्थिती मिळेल आणि काम वेळेवर पूर्ण होईल। सहकार्य मिळण्यासोबतच पैशाची आवक होईल आणि वादांमध्ये तुम्ही विजयी व्हाल। तुम्हाला तुमच्या मुलांकडून आनंद मिळेल आणि आठवड्याच्या शेवटी काम व्यवस्थित राहील। ज्योतिषांच्या मते हा आठवडा सिंह राशीसाठी उत्साहवर्धक असेल। तुमचे व्यक्तिमत्व तेजस्वी असेल आणि लोक चुंबकासारखे तुमच्याकडे आकर्षित होतील। तुमचे नेतृत्व कौशल्य दाखवण्यासाठी आणि महत्त्वाचे पद स्वीकारण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे। तुमच्या ऊर्जेची पातळी उच्च राहिली पाहिजे, ज्यामुळे तुमच्या कृतींमध्ये प्रोत्साहन आणि दृढ निश्चय येईल। सिंह राशी 7 जुलै ते 13 जुलै 2025 या आठवड्यात एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आयुष्यात आनंद आणणारा एखादा प्रसंग किंवा परिस्थिती उद्भवेल। ही घटना वैयक्तिक सुट्टी, बाळाचा जन्म किंवा इतर महत्त्वाच्या घटनेशी संबंधित असू शकते। या आठवड्यात तुम्ही गंभीर वचनबद्धता किंवा गुंतागुंतीच्या नातेसंबंधांच्या पूर्णतेशी संबंधित तुमच्या कृतींमध्ये अधिक निर्णायक असाल। परिस्थितीचा विकास तुमच्या कृतींना सुलभ करेल अशी शक्यता आहे। जेव्हा तुम्ही या अनुभवातून जाता तेव्हा तुम्हाला ऊर्जेची लाट आणि पुढे जाण्याची आणि तुमच्या स्वप्नांसाठी लढण्याची इच्छा जाणवेल। खरं तर भावनिकदृष्ट्या कठीण परिस्थितीतून जाणे तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि चांगले सुरू होऊ शकते। जर तुम्ही अविवाहित असाल आणि नवीन लोकांना भेटण्यास आणि ओळख करून देण्यास तयार असाल तर या आठवड्यात तुमचे प्रेमजीवन मनोरंजक असेल। रोमॅन्टिक अनुभवांसाठी अनुकूल ट्रेंड असूनही या आठवड्यात यश प्रामुख्याने तुमच्या कामाशी आणि तुमच्या घराशी संबंधित असेल। मुले आणि मुली शाळा, विद्यापीठ किंवा कामाच्या ठिकाणी त्यांचे ज्ञान आणि कौशल्य सिद्ध करू शकतील। सरकारी संस्थेच्या प्रतिनिधीशी संपर्क तुमच्यासाठी किंवा इतर महत्त्वाच्या वचनबद्धतेच्या संबंधात होण्याची शक्यता आहे। महिलांसाठी प्रवासासाठी हा आठवडा अनुकूल राहील, मग तो कितीही असो। तुम्ही विविध बैठका, मनोरंजक ठिकाणी भेटी किंवा ऑपेरा, थिएटर आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन कराल। पुरुष त्यांच्या नवीन संपर्कामुळे प्रभावित होतील, परंतु त्यापैकी काहींमुळे ते लवकर निराश होतील। तुम्ही काय शोधत आहात, तुम्हाला काय अपेक्षा आहेत आणि तुम्हाला काय मिळेल यावर ते अवलंबून आहे। तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या व्यवसायात नवीन मनोरंजक परिस्थिती उद्भवेल। सिंह राशी, जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात नीचभंग राजयोग निर्माण होणार आहे। प्रत्यक्षात चंद्र वृश्चिक राशीत असेल आणि शुक्र स्वतःच्या वृषभ राशीत असेल। तसेच शुक्राची चंद्रावर थेट दृष्टी असेल, ज्यामुळे चंद्राचा नकारात्मक प्रभाव दूर होईल आणि नीचभंग राजयोग तयार होईल। नीचभंग राजयोग व्यक्तीला पद, प्रतिष्ठा, सरकारी नोकरी आणि स्थावर मालमत्तेचे फायदे देतो। अशा परिस्थितीत सिंह राशीला नीचभंग राजयोगाचा लाभ मिळेल। या राशीच्या लोकांना सकारात्मकता जाणवेल आणि सर्व परिस्थिती तुमच्यासाठी खूप अनुकूल असेल। सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप भाग्यवान राहणार आहे। तुम्हाला नशिबाची विशेष साथ मिळेल, तसेच या काळात तुम्हाला अनेक चांगल्या संधी मिळू शकतात। कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचा आत्मविश्वास आणि प्रतिभेच्या जोरावर इतरांना मागे टाकून एक मजबूत स्थान निर्माण करू शकाल। कामाच्या ठिकाणी तुमचे कठोर परिश्रम फळाला येतील आणि तुम्हाला सहकाऱ्यांचा पाठिंबा देखील मिळेल, ज्यामुळे लवकर यश मिळू शकते। तथापि वैयक्तिक जीवनात काही आव्हाने येऊ शकतात। कुटुंबातील सदस्यांना तुमच्या व्यावसायिक गुंतवणुकी समजून घेणे कठीण जाईल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून संघर्ष होण्याची शक्यता असू शकते। अशा परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागेल। हा आठवडा तुमच्यासाठी नवीन सुरुवातीची तयारी करण्याचा देखील वेळ आहे। नशीब तुम्हाला साथ देत आहे, परंतु यश मिळवण्यासाठी संयम आणि सकारात्मक विचारसरणी देखील आवश्यक आहे। आठवडा जसजसा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल आणि तुमचा आत्मविश्वास अधिक मजबूत होईल। अशा परिस्थितीत तुम्हाला संयम राखावा लागेल आणि कोणत्याही वादविवादात अडकण्याऐवजी
संयम आणि समजूतदारपणाने वातावरण हाताळा। हा आठवडा तुमच्यासाठी आनंदच घेऊन येईल। या आठवड्यात प्रेमी युगुलांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होत राहतील। विवाहित जीवन जगणाऱ्या लोकांना कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि ते त्यांच्या जोडीदारासाठी सरप्राईज पार्टीची योजना आखतील। या आठवड्यात तुमच्या धनाचे नियोजन करून तुम्हाला पुढे जावे लागेल। या आठवड्यात कोणालाही पैसे उधार देऊ नका। व्यवसाय करणारे लोक त्यांच्या व्यवसायात लहान नफ्याच्या योजनांवरही पूर्ण लक्ष देतील, ज्यामुळे त्यांना काही मोठे व्यवहारी अंतिम करण्याची संधी मिळेल। नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांचे विचार कोणाशीही शेअर करणे टाळावे लागेल, अन्यथा त्याचा फायदा घेऊ शकतो आणि तुमच्यात एखाद्या गोष्टीवरून वाद होण्याची शक्यता आहे। सिंह राशी, तुमचा करिश्मा तेजस्वीपणे चमकत असताना आठवडा संधींनी भरलेला आहे। सूर्य तुमच्या आत्म अभिव्यक्तीला वाढवत असल्याने वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही क्षेत्रात केंद्रस्थानी राहा। बुध तुमच्या संवादाला पाठिंबा देतो, नवीन करिअर संधी निर्माण करणाऱ्या प्रभावी संवादांना सुलभ करतो। सर्जनशीलता भरपूर असते, ज्यामुळे अद्वितीय प्रतिभा प्रदर्शित करणे नवीन प्रकल्प हाती घेण्याची ही योग्य वेळ बनते। शुक्र रोमॅन्टिक आणि सामाजिक वातावरण वाढवतो, आनंदी भेटी आणि सखोल संबंध आणतो। आर्थिकदृष्ट्या गुरु धोरणात्मक गुंतवणुकीला प्राधान्य देतो, परंतु आवेगपूर्ण निर्णयांपासून सावध राहतो। दीर्घकालीन नफ्यावर लक्ष केंद्रित करा। आरोग्याच्या बाबतीत चैतन्य राखण्यासाठी संतुलित आवश्यक आहे। ऊर्जेची पातळी वाढवणारे निरोगीपणाचे दिनचर्या समाविष्ट करा। शुक्रवार जवळ येताच प्रेरणादायी कल्पना समोर येऊ शकतात, त्यावर कृती करण्यास तयार राहा। आठवड्याच्या शेवटी विश्रांती आत्म्याला पोषण देते। बंध दृढ करण्यासाठी प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याचा आनंद घ्या। एकूणच हा आठवडा तुम्हाला आत्मविश्वासाने नेतृत्व करण्यास, प्रामाणिकपणे व्यक्त होण्यास आणि वैयक्तिक आणि समुदाय विकासाला प्रेरणा देणारे संबंध वाढवण्यास प्रोत्साहित करतो। एकंदरीत पाहता सिंह राशीसाठी हा आठवडा शुभ राहणार आहे।